मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये शशांक अप्पूला शोधायला बाहेर येतो। तेव्हा अप्पू आणि तेथे सर्वजण रंग खेळत असतात। अप्पूला कोणीतरी जबरदस्तीने रंग लावत असतं। अप्पू त्याला विरोध करत असते। अप्पू खूप मोठ्याने ओरडतही असते। शशांकचं लक्ष अप्पूकडे जातं। त्याला वाटतं की क्रिश अप्पूला रंग लावत आहे। तेव्हा शशांकला खूप राग येतो। तेव्हा तो त्याच्या बाह्या बाजूला करतच अप्पू जवळ येतो आणि त्या मुलाच्या खाडकन कानाखाली मारून त्याला खाली पाडतो। तेव्हा तो चिंटू असतो। तेव्हा चिंटू शशांकला विचारतो, शशांक दादा, तू मला का मारलंस? तेव्हा शशांकला खूप वाईट वाटतं। त्याला वाटतं की मी क्रिशलाच मारलं। अप्पू बोलते, तू चिंटूला का मारलं आहेस? आता तो तुला शिक्षा देणार। तेव्हा शशांक बोलतो, मला वाटलं की तो क्रिशच आहे। तर अप्पू अजून त्याला चिडवते आणि क्रिश असला तरी तुला काय फरक पडतो असं विचारते। तेव्हा चिंटू शशांकला बोलतो, किती जोरात तू खाडकन कानाखाली मारली, डायरेक्ट जबडच माझ्या हातात आला। तेव्हा शशांक चिंटूला सॉरी बोलतो आणि तू अप्पूला जबरदस्तीने का रंग लावत होतास असं विचारतो। तेव्हा चिंटू सांगतो की मला अप्पू वहिनीनेच तसं सांगितलं होतं। तर अप्पू खूप गोंधळते आणि घाबरते व चिंटूला तेथून काढून देते। तेव्हा सर्वजण तेथून जातात। तर शशांक अप्पूला विचारतो, हे काय आहे, तू इथे का आली होतीस? तेव्हा अप्पू बोलते की मी इथे रंग खेळायला आले होते। शशांक बोलतो, तुझ्या गालाला तर रंग कुठे दिसत नाही। तेव्हा अप्पू सांगते की माझा मूड स्पॉइल झाला आहे, त्यामुळे मी रंग खेळणार नाही। असं म्हणून अप्पू शशांकला उलट विचारते की तू इथे का आला होतास? तेव्हा शशांक खोटं सांगतो, मी माझे पाय रिकामे करायला इथे आलो होतो। तेव्हा अप्पू बोलते, मग तू तुझे पाय रिकामे करत बस, मी घरी जाऊन रंग खेळणार आहे। तेव्हा शशांक तिला थांबवतो आणि विचारतो, मगाशी चिंट्या काय बोलला होता की हेच सर्व नाटक तू केलं होतं का? म्हणजे हा प्लॅन तू केला होता ना की जबरदस्तीने चिंट्याने तुला रंग लावायचा, हे फक्त मला जळवण्यासाठी? तेव्हा अप्पू गालातल्या गालात हसते आणि घरी येते। तिच्या पाठोपाठ शशांकही येतो। घरातील सर्वांची पोळे खाण्याची स्पर्धा संपलेली असते। पुढची स्पर्धा सुरू होणार असते। शशांक अमेय आणि कोकीला विचारत असतो की आता तुम्ही हे काय करत आहात, परंतु शशांककडे सर्वजण दुर्लक्षच करतात। तेव्हा एका बाउलमध्ये तेथे चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात। अमेय सर्वांना सांगतो, ह्या चिठ्ठीमध्ये एक टास्क लिहिलेला आहे, जो टास्क ज्यांना येईल त्यांनी तो टास्क करायचाच आहे। तेव्हा सर्वजण हो बोलतात। अप्पू नाराज आहे या विचाराने शशांकही एका चिठ्ठीवर काहीतरी लिहितो आणि ती चिठ्ठी बाह्यांमध्ये लपून ठेवतो व सर्वांजवळ येतो। तर कोकी शशांकला विचारतो, तू पण खेळणार आहेस का? तेव्हा शशांक, आता सर्वजण खेळतायत म्हटल्यावर मी पण खेळणार आहे असं म्हणून तो अप्पू जवळ बसतो। तेव्हा अमेय अगोदर बाबी आत्याला चिठ्ठी उघडायला सांगतो। त्यामध्ये असतं की जवळच्या मित्र आणि मैत्रिणीला फोन करायचा। बाबी आत्या सांगते, मी माझ्या मैत्रिणीला म्हणजे स्नेहलताला फोन करते। तर कुकी बोलतो, ती कुणालाच बोलू देत नाही। तर हो नाही करत मोठे दादा बोलतात, मीच आता विद्याच्या एका बालमित्राला फोन करतो। तेव्हा ते भास्करला फोन करतात आणि फोन स्पीकरवर ठेवतात। तेव्हा मोठे दादांकडून बाबी आत्या फोन घेतात आणि भास्करला होळीच्या व रंगपंचमीच्या शुभेच्छा देते। भास्करही तिला शुभेच्छा देतो। तेव्हा भास्कर प्रेमानेच बाबी आत्याला विचारतो, मी लावलेला रंग तू पुसला आहेस की नाही? तर बाबी आत्या खूप लाजत असतात। बाकी सर्वजण बाबी आत्याची गंमत करत असतात। बाबी आत्या सर्वांसमोर भास्करला उत्तर देतात की असा कुठलाही रंग एवढा वेळ राहतो का? भास्कर बाबी आत्याला सांगतो की आता हातावर एक लाल रंग घे आणि माझ्या वतीने तुझ्या गालाला लाव। तेव्हा बाबी आत्या बोलतात, कधी कधी स्वतःच्या नशिबावरचा विश्वासच उडतो, कारण सतत अशीच भीती वाटत राहते की हा रंग पुन्हा नाही न पुसणार। घरातील सर्वजण बाबी आत्याला शांत राहायला सांगतात। तेव्हा भास्कर सांगतो, प्रेमाचा रंग एकदा लावल्यावर कधीही विटत नाही आणि तू पुन्हा मला एकदा संधी दिली आहे ना, आता इंद्रधनुष्यातील सर्व रंग मी तुझ्यामध्ये भरणार आहे। तर बाबी आत्या खूप लाजतात आणि फोन ठेवतात। त्यानंतर अमेय सांगतो की आपण आता नव्या नवरीला चिठ्ठी काढायचा मान देऊयात। तेव्हा सर्वजण हो बोलतात। अप्पू बाउलमधून चिठ्ठी काढते। तर शशांक पटकन तिच्याकडून चिठ्ठी घेतो
तर सर्वजण खूप गोंधळ घालतात. अप्पू बोलते, तू माझ्याकडून चिठ्ठी का ओढून घेतलीस? तेव्हा शशांकच्या बाह्यांमध्ये असलेली चिठ्ठी तो स्वतःजवळ घेतो आणि ती अगोदरची चिठ्ठी लपवतो. सर्वजण खूप गोंधळ घालत असतात. तेव्हा शशांक सर्वांना शांत करतो आणि अप्पूला बोलतो, ही तुझी चिठ्ठी आहे, ही तू अगोदर वाच. आता बघू तुला वाचता येतं की नाही. तेव्हा अप्पू पुन्हा शशांकवर चिडते. तेव्हा अप्पूच्या गोंधळात प्राची तिच्याकडून चिठ्ठी घेते आणि वाचते की अप्पूला आणि शशांकला त्यांच्या रूममध्ये जाऊन यायचं आहे. तेव्हा सर्वजण आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत राहतात. कुकी गँग एकमेकांना इशारा करतात, आपण तर हा टास्क लिहिलाच नव्हता, मग असं झालं तरी कसं काय? अप्पू बोलते, आता खडूस इथे आहे तर मी रूममध्ये का जाऊ? तर कुकी मध्ये मध्ये बोलत असतो. तेव्हा तो बोलतो की अप्पूने आता रूममध्ये जायचंच आहे. तेव्हा अप्पू ठीक आहे असं बोलते आणि मी फक्त रूमला टच करून येणार असं सांगते व रूममध्ये निघून जाते. तर शशांकही तिच्या पाठोपाठ जायला निघतो. तेव्हा कुकी त्याला थांबवतो, परंतु शशांक त्याचं ऐकत नाही. तो तसंच रूममध्ये जातो. अप्पू इकडे रूममधून बाहेर यायला निघते. तेव्हा शशांक तिला दरवाजातच अडवतो आणि आतमध्ये चल असा इशारा करतो. अप्पू गुपचूप आतमध्ये येते. तर शशांक दरवाजा लावून घेतो. अप्पू बोलते, हे तू काय केलंस? तेव्हा शशांक सांगतो, लग्नानंतर आपला हा पहिला होळीचा सण आहे. तू काही प्लॅन केले असतील, काय प्लॅन आहेत ते मला सांग, कारण मला तुझा मूड स्पॉईल करायचा नाही. तेव्हा अप्पू बोलते, तुला माझ्या मूडचं एवढं काय पडलं आहे? तेव्हा शशांक सांगतो, दिवस सरत आला तरी तू अजून रंग कोणाकडूनच लावून घेतला नाही. याचं कारण काय आहे मला माहीत आहे, कारण तुला माझ्याकडूनच पहिला रंग लावून घ्यायचा होता. तेव्हा अप्पूला खूप वाईट वाटतं. ती बोलते, तुला काय करायचं आहे? तुला माझी अजिबात काळजीच नाही. तेव्हा शशांक पुन्हा अप्पूला सॉरी बोलतो आणि तिला बोलतो, मला रंग आवडत नाही तरीही मी तुझ्यासाठी रंग घेऊन आलो आहे असं म्हणून तो अप्पूला रंग लावणार. तितक्यात अप्पू त्याला थांबवते आणि बोलते, मी तुझ्यासाठी कृष्णाचे कपडे घालायला घेऊन आले होते, परंतु तुला त्याचं काहीच पडलं नाही असं म्हणून ती जायला निघते. शशांक पुन्हा तिला थांबवतो आणि बोलतो, जोपर्यंत तू माझं सॉरी ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडणारच नाही. तेव्हा अप्पूही शशांकचं काही न ऐकता त्याला बोलते की तू चार चौघामध्ये माझा अपमान करतो आणि नंतर आपण दोघंच असताना तू मला सॉरी बोलतो, हे मला अजिबात चालणार नाही. तू सर्वांसमोर माझी माफी माग असं म्हणून ती दरवाजा उघडते आणि निघून जाते. तेव्हा शशांकला अप्पूचं खूप वाईट वाटतं. इकडे सुवर्णा अप्पूला समजावते, तू शशांककडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तेवढ्यातच माईचं लक्ष शशांककडे जातं. शशांकने कृष्णाचा वेश परिधान केलेला असतो. माई अग्ग बाई असं मोठ्याने ओरडतात. सर्वजण शशांककडे पाहत असतात. अप्पूही शशांककडे खूप प्रेमाने पाहत असते आणि गालातल्या गालात हसते. शशांकही अप्पूजवळ येतो आणि अप्पूला रंग लावतो. अप्पू खूप खुश होते. दोघे एकमेकांकडे पाहत असतात. शशांक तिला खुणावतो की मला पण रंग लाव. तेव्हा अप्पू प्रेमाचा गुलाबी रंग शशांकला लावते. तेव्हा कुकीही लगेच शशांकला रंग लावतो. तेव्हा शशांक बोलतो, मी फक्त कोणाला वाईट वाटू नये यासाठी रंग लावू दिला. याचा अर्थ असा नाही की सर्वांनी मला रंग लावायचा. तर अमेय कुकीला बोलतो की याला फक्त बायकोच्या हातूनच रंग लावून घ्यायचा होता, आपला रंग याला चालणार नाही असं म्हणून शशांकला सर्वजण चिडवतात. तेव्हा माई बोलते, हे दोघे जण माझे राधाकृष्ण खूप छान दिसत आहेत. तर कुकी बोलतो, आता गोपिका त्याच्या मागे लागणार. अप्पू शशांककडे पाहतच असते. त्यानंतर माई दोघांची दृष्ट काढतात आणि औक्षण करून दोघांना सुखी राहा आणि या दोघांना कोणाची नजर न लागो असं बोलतात. तेव्हा शशांक हळूच अप्पूला धुलिवंदनाच्या शुभेच्छा देतो. तेव्हा अप्पूही त्याला लाजतच शुभेच्छा देते. मित्रांनो, पुढील भागामध्ये शशांकला फार्म हाऊसवर घेऊन येण्यासाठी कुकी एक जबरदस्त प्लॅन करणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.